कांबळे सर आणि आमच्या मैत्री ग्रुपसाठी म्हणेल, उम्मीदों की कश्ती कोई डुबा नहीं सकता, उम्मीदों की कश्ती कोई डुबा नहीं सकता, सूरज की रोशनी कोई छिपा नहीं सकता, हमारा रिश्ता तो ताजमहल है, इसे दूसरा कोई बना नहीं सकता. या ठिकाणी खरोखर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व दापोली तालुक्यानं पाहिलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळा पैलू म्हणजे ते बहुआयामी व्यक्तिमत्व आणि कोणत्याही क्षेत्रात पुढं न जाता सुद्धा त्यांच्याकडे असलेल्या कलागुणांमुळं, त्यांच्याकडे असलेल्या क्वालिटीमुळं ते सर्वांच्या मध्ये लोकप्रिय आहेत. मी पहिलाच कार्यक्रम दापोलीतला पाहतोय. आज दीपामावस्या आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये सण आहे. अशा परिस्थितीतही 3 वाजल्या तरी एकही व्यक्ती त्यांच्यावर असलेल्या प्रेमाखातर या ठिकाणी कुणीही खुर्ची सोडलेली नाही. नाहीतर आतापर्यंत 50% सभागृह रिकामं झालं असतं. हा कांबळे सर आपण आयुष्यामध्ये केलेली सर्वात मोठी पोचपावती आहे. त्यांना तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडवलं. विद्यार्थी घडवत असताना अगदी जेव्हा ते दापोलीत आले तेव्हाचा काळ त्यांनी सांगितला की पत्राची वाट बघत बसायला लागायचं, संदेश वहनाची जाण्या येण्याची साधनं नव्हती. या काळामध्ये दापोली तालुक्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सेवा सुरू केल्यानंतर बरेचसे जेव्हा आधुनिक काळ सुरू झाला, टेक्नॉलॉजी आली, मोबाईलचं युग आलं, संगणकाचं युग आलं, तेव्हा कंटाळले आणि अनेक जण असं बोलायला लागलं की आता आमचं काही खरं नाही, आम्ही आता थांबतो. पण अशा परिस्थितीत सुद्धा कांबळे सरांनी सगळं ऑनलाईन शिकून घेतलं. आज तरुणांना लाजवेल अशा पद्धतीचे व्हिडिओ एडिट करून ते बनवतात. आमच्या शिक्षक समितीचा सर्वात लोकप्रिय, सगळ्यात जास्त जाहिरात करणारा व्यक्तिमत्व कोण असेल तर ते कांबळे सर. म्हणजे काळाप्रमाणे वयाप्रमाणे ते बदलत गेले आणि स्वतःला अपडेट करत गेले. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एक प्रचंड अतिशय चांगलं उल्लेखनीय असं वैशिष्ट्य आहे. मी कांबळे सर जास्त वेळ घेणार नाही. आपणासाठी आणि कांबळे मॅडमसाठी एवढंच म्हणेन, आपल्या कर्तृत्वाची वेळ जरी एवढी बहरलेली, आपल्या कर्तृत्वाची वेळ जरी एवढी बहरलेली, जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली. आपलं व्यक्तिमत्वच असं दिवसेंदिवस फुलणारं, प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक वर्षी नवीन क्षितिज शोधणारं. खरोखर या 4 वया परफेक्ट लागू होतात आदरणीय कांबळे सरांना, कारण त्यांनी स्वतःला प्रचंड अपडेट केलं. आजही त्यांच्या मुलानं सांगितलं की ते मुलाचे सुद्धा मित्र आहेत. मुलानं सांगितलं की ते सगळ्यात घरात जास्त फास्ट गाडी चालवतात. म्हणजे तरुणांमध्ये जे काही गुण असावेत ते सगळे अजूनही त्यांच्यामध्ये आहेत. याचा उपयोग ते कधी थांबणार नाही आहेत. तुम्ही सगळेजण म्हणालात कांबळे परिवार की आता आजपासून ते आमच्या समवेत रमतील, तर मला वाटतं तो तुमचा कदाचित गोड गैरसमज असेल. संघटना किंवा समाजकार्य ते कधीही सोडणार नाहीत, कारण जोपर्यंत त्यांचा श्वास चालू आहे, 100-200 वर्ष त्यांना ईश्वरानं आयुष्य देवो, या संपूर्ण आयुष्यामध्ये ते सामाजिक कार्यामध्ये सक्रिय राहतील. घरामध्ये बसून कधीही राहणार नाहीत याची खात्री आम्हा सर्वांना वाटते. अधिक वेळ न घेता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा सन्माननीय मोहिते सर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी सेवा निवृत्त व्यक्तींचा अतिशय चांगल्या प्रकारे सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल मोहिते सर आणि तालुक्याच्या संपूर्ण टीमला, सल्लागार उकसकर सर असतील, आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी भोपे सर असतील, वाघ सर असतील, या सर्वांना संपूर्ण टीमला, आजचे उत्कृष्ट सूत्रसंचालक सचिव सन्माननीय स्वप्नील परकाळे सर, सन्माननीय शेळके सर, या सर्वांना मी राज्य शाखेतर्फे मनपूर्वक धन्यवाद देईन. जाता फक्त 1 मिनिटामध्ये सांगेल, मित्र, शिक्षकांची आणि आपल्या कर्मचाऱ्यांची एकजूट कमी व्हायला लागले. आपणाला असं वाटतंय की आपणाला मिळणारे पगार, आपणाला मिळणारे भत्ते आणि सोयीसुविधा शासन आपणाला कायमस्वरूपी देत राहील, आपण ते घेत जाऊ, तर हा आपला गोड गैरसमज आहे. आपल्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता निर्माण केल्याशिवाय, आपल्यामध्ये शिक्षक एकतेची ताकद वाढवल्याशिवाय आणि संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला सपोर्ट केल्याशिवाय या सोयीसुविधा सुरू राहणार नाहीत, कारण त्या आता अडचणीत आहेत. सर्वांनी एकत्रित या. अनेक शाळाबाह्य कामं या ठिकाणी आपल्याला करावी लागतात. एकच विषय सांगतो, संच मान्यतेचा विषय जो शासनाने आता कायदा केलाय, GR काढलाय, तो जर लागू झाला तर आता भरती केलेलेच नव्हे तर आधीचे पण 30% 40% कर्मचारी शिक्षक या ठिकाणी जादा होतील. तेव्हा
शिक्षण मंत्री महोदयांनी असं सांगितलं की आम्ही 30 पाटाला एक शिक्षक देऊ, 60 पाटाला दुसरा शिक्षक देऊ, 61 पाटाला तिसरा शिक्षक आमची द्यायची इच्छा नाही. मित्र, 61 पाटाला जेव्हा तिसरा शिक्षक बसतो तेव्हा त्या ठिकाणी एका पोरासाठी आपण तो वापरत नाही, 61 डिवाइड 3 करतो. 20-21 मुलं एका शिक्षकाच्या वाट्याला येतात. आणि त्यावेळी ते असंही बोलले की डोंगरी भागामध्ये असणाऱ्या, कोकणचा विषय आल्यानंतर डोंगरी भागामध्ये जी शिक्षक आहेत, ज्या शाळा चालतात त्या शाळांमध्ये हा निकष लागू नाही होणार आहे. मित्र, पण कोकण डोंगरात आहे की नाही हे कोण पण सांगेल. परंतु महाराष्ट्रामध्ये सगळ्यात दुर्गम भाग, शरदराव आपला सह्याद्रीचा भाग त्यांना दाखवा. खेड असो, चिपळूण असो, अतिशय कड्या कपारीचा भाग आहे. दापोली असो, मंडणगड असो, परंतु डोंगरी भागाचे निकष आपल्याला अद्याप लागू नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये असे काही कायदे आहेत की ज्याचा उपयोग ज्या त्या भागाला होतच नाही. त्यामुळं या सगळ्या गोष्टींविरोधात संघर्ष केला पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे आणि रस्त्यावर उतरून एकजुटीनं लढाई केली पाहिजे. तरच आपलं भविष्य आणि सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना घडवणाऱ्या, शिकवणाऱ्या मराठी शाळा शिल्लक राहतील. अन्यथा आपली नोकरी आणि सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण दोन्ही धोक्यात आहे. हे या निमित्तानं मी संघटनात्मक एक संदेश आपणाला देऊ इच्छितो. आम्ही आपणाला व्यासपीठ निर्माण करून देऊ. शाळेच्या पहिल्या दिवसापासून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. या ठिकाणी नवभारत साक्षरता अभियान दिखाऊ पण आहे. हे चालवणं आणि शिक्षकांच्या दृष्टीनं अतिशय वेळ खाऊ आहे, अशैक्षणिक आहे. अशा कामावरती बहिष्कार टाका. तुम्ही शासनाने दिलेलं सगळं जर स्वीकारायला लागलात तर शाळा म्हणजे फक्त उपक्रमांचं दुकान होईल. ज्या शाळामध्ये बौद्धिक विकास होण्याऐवजी वेगवेगळे उपक्रम राबवा, फोटो पाठवा आणि आपल्या वरिष्ठांना खुश करा, अशा प्रकारची भूमिका शासनाची जर असेल तर या भूमिकेला विरोध करून या ठिकाणी आपणच आता या विरोधात आवाज उठून सर्वसामान्यांच्या मुलासाठी आणि मराठी शाळा टिकण्यासाठी संघर्ष केला पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे. नवभारत साक्षरता अभियानावर आपण बहिष्कार टाकलाय. संघटना कोणतीही असो, शिक्षकांच्या हिताचंच काम करते. परंतु महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती एक पाऊल पुढे जाऊन 1.25 लाख लोकांचं नेतृत्व करत असताना या ठिकाणी निश्चितपणे आपणाला वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देईल. या व्यासपीठाला साथ घालून आपण सर्वजण आंदोलनात उतरा. आपल्या केसालाही कोणाच्या धक्का लागला तर त्याची जबाबदारी या ठिकाणी शिक्षक समिती घेईल. त्यामुळं होणाऱ्या इथून पुढच्या सर्व आंदोलनाला, सभेला उपस्थित राहून आमचं मनोबल वाढवा आणि आपल्या या ठिकाणी नोकरी, सोयी सुविधा या ठिकाणी भविष्यात सुकर कसे राहतील यासाठी सर्वजण प्रयत्न करूया. आपण सर्वजण या ठिकाणी वेळ संपून सुद्धा उपस्थित आहात, बराच वेळ उपस्थित आहात. जेवणाची वेळ झालेली आहे. दीप अमावस्येनिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. कांबळे सर, कांबळे मॅडम यांना शिक्षक समितीतर्फे पुन्हा एकदा उज्ज्वल भविष्यासाठी, इथून पुढच्या निरोगी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक समिती.